कंटिन्यू करू. आजचा नवीचा जो शिवर आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण अतालियाच्या बद्दल बघू. अतालिया होती अखावची मुलगी आणि तिच्याबद्दल आपण स्टोरी बघू आणि त्यानंतर आपण बघू योआश. योआश जो तिचा तिचा बेमेत मुलगा होता आणि तिने त्यांना सगळ्यांना मारला. आपण बघू त्याच्यामध्ये शिवरीमध्ये. आणि त्यानंतर तिने सगळ्यांना स्वतःची किंगशिप घेतली. म्हणजे क्वीन झाली ती आणि तिची स्टोरी आपण चालू करू. आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे योआशचा. आणि विदाऊट मी तुम्हाला जास्तीच न सांगताना आपण कंटिन्यू करू आणि आपण पसुकीमध्ये बघू. आणि जर वेळ असेल तर नंतर आपण थोडासा याचा अभ्यास कंटिन्यू करू सेलिहोत. तर इथं तिकडे והתליה אם אחזיהו ראתה כי מת בנה ותקם ותעבד את כל זרע הממלכה. इकडे लिहिलं आहे की अतलिया जी होती, अतलिया होती अतलिया होती अतलिया होती अतलिया होती इकडं मानी आणि इकडं तर अतलिया होती याची बायको, याची इमा अखजियाऊची, आणि ज्याची मृत्यू आपण बघितला येऊच्या हातामध्ये झाली होती. आणि तिने जेव्हा बघितला की येऊनी अखजियाऊला मारला, तिने किम्मेत बना ותקם ותעבד את כל זרע ממלכה. כל זרע ממלכה इकडं मिद्राशमध्ये आणलंय तानादिबे एलियाहमध्ये. बोलतं की तिने सगळ्या पोरांना मारला. आणि असंच आपण बघू इकडे काहीतरी डिटेल्स जे आहेत या स्टोरीमध्ये, मेलाखिमच्या स्टोरीमध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये पण इकडं आपण बघू की हे जे डिटेल्स जे आहेत ते लिहिलेले आहेत दिव्या यमीम मध्ये. म्हणजे जो लास्ट बुक आहे आपल्या तनाखचा, त्या बुकमध्ये हे डिटेल्स जे आहेत त्याच्यामध्ये काय झालं इकडे ते लिहिलेले आहेत. आणि गमारामध्ये इकडे लिहित आहेत, इकडे लिहिलं आहे की तिने सगळ्यांना मारलं, त्याच्या पोरांना तिने मारला. तकाम ותעבד ותקם ותעבד. इकडं खोमाचा ना अब חידה, इकडे लिहितात की इकडे लिहिलंय वातलिया, म्हणजे वातलिया व राता. तिकडे लिहिलंय की हा जो कंटिन्युएशन आहे तो तिचा तिचा जो कंटिन्युएशन आहे, तिचा जो लिनिएज आहे अखाबचा, त्याच्याशी रिलेटेड आहे. कसा बोलतात इकडे मिद्राश म्हणून आणतात की बोलतात की ज्यांनी कोणी लग्न केला कुठल्या बाई बरोबर, मध्ये लिहिलंय की जो कोण बाई बरोबर लग्न करते पैशासाठी, तिच्या योफीसाठी ओ तिच्या नावासाठी, म्हणजे ती मोठ्या तिच्या आबाचं नाव मोठं आहे, तिच्या जी फॅमिली जी आहे ती रिस्पेक्टेड फॅमिली आहे, म्हणजे त्याचं नाव होईल की हा त्याचं लग्न त्या गदोला दोर बरोबर झाला त्याच्या बरोबर झाला, तर त्याच्यासाठी त्या बाई बरोबर लग्न करते. तर ऑब्व्हियसली त्याचा जो एंड आहे तो त्याचा एंड जो आहे त्याप्रमाणे पैशासाठी लग्न केला, त्याला पैशामधून त्याला हे नाही मिळणार. जर त्यांनी लग्न केलं नावासाठी तर नाव कमी होऊन जाईल. तसंच इकडे मिद्राशमध्ये लिहितात, बोलतात उमिना इंदेनोसे ईशा लेशेम दुला, म्हणजे जो कोण लग्न करते बाई बरोबर तिच्या नावासाठी, म्हणजे तिचं नाव आहे वादिया योसेफ, तिचं नाव आहे कॅन बेत अखावची पोरगी. सो מעמידין עליו מאותה משפחה למעט זרעו אחריו. त्याच्या एंडला त्या मिशपाखामधनं त्याच्या फॅमिलीला कमी करायसाठी कोणतरी अपॉइंट करतात. बोलतात שכן מצינו ביהושפט מלך יהודה כאשר रहा את אחאב מלך ישראל שהיו לו 70 बनीम. त्यांनी बघितलं की अखाबला 70 मुलं होती आणि त्यामुळे त्यांनी आम्हा खुलूम यगाश जे येता ओला बोलते अखाब जो आहे तो अख्या वर्ल्ड वरती कंट्रोल करल. एवढी 70 पोरं सगळीकडे पाठवल, सगळ्या नेशन्स वरती कंट्रोल करल. बोलतात सोफ आलाख व नितखतेन बो, आणि त्यांनी तिच्याबरोबर लग्न केलं. त्यांनी तिच्यावर नाही केलं, त्यांनी तिच्या पोराचं लग्न केला अतलिया बरोबर, अखाबच्या पोरी बरोबर.
וישלם יהושפט עם מלך ישראל, ומנין למעט זרעו, ואחריו שנאמר, ועתליה אם אחזיהו ראתה की מת बना וכולי. बोलतात बोलतात की तिन्ही नंतर त्यांना हे केलं. इकडं जोआरमध्ये आणि मिद्राशमध्ये दावीद राजाची जी स्टोरी आहे, दावीद राजाने जे नोव्ह इरा कोहानीम जी होती, नोव्ह सिटी ऑफ कोहानीममध्ये जे झाला, की तिकडं दावीद राजा तिकडे गेले, पळाले त्यांना आणि त्यांनी तिकडनं सपोर्ट घेतला, जेवायला घेतला आणि गोलियाची तलवार घेतली आणि ते निघून गेले आणि शाऊल राजाला समजला, की नोव्ह इरा कोहानीम त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट हे केलंय आणि त्यांनी सगळ्या कोहानीम लोकांना मारला आणि तिकडं एबियातार जो होता तो वाचला होता. कारण ही जी स्टोरी होती शमूएल आलेफमध्ये तिकडं इरा कोहानीमच्या मध्ये तिकडं आपण बघितला होता सेकंड लास्ट चॅप्टरमध्ये की हशेम नाही थर्ड लास्ट चॅप्टरमध्ये तिकडं आपण बघितला की दावीद राजाला हशेमनी विचारला की कधीपर्यंत तू हा पाप जो आहे तुझ्या हातामध्ये पकडून ठेवणार आहेस आणि त्यामुळे तू सिलेक्ट कर की पडशील तू पडशील तुझ्या शत्रूच्या हातामध्ये तुझा 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 जो लिनिएज आहे तो खतम होईल, तो संपवल. आणि दावीद राजाने सिलेक्ट केला की तो पडल त्याच्या शत्रूच्या हातामध्ये आणि तिकडं बेमेत पडला दावीद राजा इश्बी, गोलियाचा जो भाऊ होता त्याच्या हातामध्ये आणि तो त्यांना मारायला येणार होता तेव्हा त्याला योआबने वाचवला. योआब बिन चुगया त्यांनी त्यांना वाचवला होता. तिची स्टोरी होती त्यांनी ती स्टोरी जी आहे ती पण तिकडे बघितली होती. तिकडं लिहितात मिद्राशमध्ये की तेव्हा त्याला बोलले की तू चेंज कर तुझा डिसिजन की तू शत्रूच्या हातामध्ये पडशील तुझ्या 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 वंशावरती ही डिफिकल्ट गोष्ट येईल आणि तिकडे त्यांनी चेंज केले आणि हाशेमने त्याच्याबरोबर ॲग्री केला. ॲग्री केल्यानंतर इकडं आत्ता ही जी गोष्ट आहे ती कंप्लीट होईल, की दावीद राजाची अख्खीची अख्खी जी वंश आहे ते संपवून जातील. पण इकडं एक माणूस राहील, एक पोरगा, लहान मुलगा जिवंत राहील. योआश त्याच्याबद्दल आपण बघू आज. चालू करू त्याच्याबद्दलची स्टोरी. योआश जिवंत राहील आणि मिद्राशमध्ये प्रश्न विचारतात, की "अरे योआश कसा काय जिवंत राहिला?" आणि गमारामध्ये त्याला उत्तर देतात. गमारामध्ये लिहिलंय मसके सनेद्रीनमध्ये दाफ चादिक हे मध्ये लिहिलंय उमिन अलान दे कल्ला झा दे दवीद. कुठून आपण शिकतो की दावीद राजाचे सगळे वंश संपले. दिखती वातलिया एम खजियाऊ वाता किमेत बना ותקם ותעבד ותקם ותעבד את כל זרע ממלכה. इकडे लिहिलंय कोल जगा मेमलखा म्हणजे सगळेची सगळी जी मुलं होती त्यांना सगळ्यांना तिने मारून टाकला. तिचीच नातवं काय तिची नातवं, तिची मुलं सगळ्यांना तिने मारून टाकला का राणी व्हायच्यासाठी. बोलतात इकडे गमारामध्ये देहा इश्तायरला योआश बोलतात इकडनं आपण बघितला की योआश तिला जिवंत राहिला. व्याताम ना मी इश्तायर अभियता बोलतात की तिकडं अभियता जिवंत राहिला एक त्यांच्यामधला तिकडे जिवंत राहिला योआश. दिखतीव בשמואל א' כ"ב तिकडे लिहिलंय וימלד בן אחד לאחימלק בן אחיטוב ושמו אביתר ואמר רב יהודה אמר רב אלמלא לא נשתער אביתר לאחימלק לא בן אחיטוב לא נשתער מזרע של דוד שריד ופליט. म्हणजे समजा एबियातार नाही तिकडनं वाचून गेला असता तर योआश जो आहे तो पण नाही वाचला असता. רב רמת ואלי ליטא तिकडं किस्से नखोन मध्ये की ही जी देरेख आहे की स्वतःच्याच मुलांना मारते, स्वतःच्याच वंशाला ती डिस्ट्रॉय करते. ही जी पद्धत आहे ती पद्धत आहे सित्र आखराची म्हणजे जो वाईट क्लिपा आहे तिची पद्धत आहे की स्वतःला पण डिस्ट्रॉय करते आणि स्वतःच्या पोरांना पण डिस्ट्रॉय करते. का? कारण की त्याच्यामध्ये तिला बेनिफिट होते म्हणून. कुठला बेनिफिट होते? तिचं नाव होते. तिला तिला राणी बोललं जाते वगैरे. शुभ इकडं बेमेत गमारामध्ये अजून डिस्कशन आहे, की कशी काय ती राणी झाली? अरे, आपल्या पसुकीमध्ये लिहिलं आहे, "तिमलोक आलेख मेलेख." म्हणजे तुला राणी नाही, तुला राजा सिलेक्ट करायला अलाउड आहे. राणी कधी कोणाला सिलेक्ट करायला अलाउ केली? बोलतात तिकडं की तिने विथआऊट खाकामीच्या परमिशननी हे केला. ऑब्व्हियसली तिने
स्वतःच्या पोरांना मारला, ती काय खाकामींकडे जाऊन परमिशन मागल? बोलतात विदाऊट परमिशन केलं होतं. तसाच पण खाकामी लोकांना हे आवडत नव्हतं, की ती राणी बनली होती. म्हणजे तिने पकडला होता राजा तिने पकडला होता राजाची गद्दी. तो बोलतात तिकडे ותיקח יהושבע בת מלך יורם, אחות אחזיהו בן יואש, בן אחזיה, ותגנוב אותו מתוך בני המלך המומתים, אותו ואת מנחתו בחדר המיטות, ויסתרו אותו מפני עתליהו ולא אומת. इकडं गमारामध्ये आणलाय की या बाईनी अतलियानी तिने काय केलं? तिने सगळ्यांना पॉइझन देऊन मारला. तिच्या पोरांना सगळ्यांना तिने पॉइझन देऊन मारला. आणि हा जो मुलगा होता त्याला पॉइझन द्यायच्यासाठी तिने त्याच्या मेनेकेत म्हणजे तो लहान मुलगा होता आणि तो लहान मुलगा जो दूध पित होता म्हणजे ते बाईच्या अंगावरचं दूध पित होता. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तिने त्या बाईला पॉइझन दिला म्हणजे तो दुधामध्ये पॉइझन जाईल आणि त्याची मृत्यू तिकडे होईल. त्याच्यामध्ये ही होती वैकाख योशवा बात मेलेख योरामची पोरगी, अखजियाची बहीण म्हणजे अखजियाची बहीण होती म्हणजे तिची इमा होती अतलिया होती तिची इमा यहोशेवा ची इमा. आणि तिने अखोत अखजियाऊ את יואש בן אחזיהו ותגנוב אותו מתוך בני המלך. तिने त्या पोराला सेपरेट केला אותו ואת मेनकतो. ही मेनकेत जी होती ती होती दुसरी मेनकेत म्हणजे ती होती दुसरी बाई होती की जी पाजत होती दूध त्या पोराला, लहान पोराला. तो 1 वर्षाचा पोरगा होता आणि तिने तिला कुठे ठेवला? בחדר המיטות ויסתרהו אותו מפני עתליהו ולא אומת. तिने त्याला लपवला בחדר המיטות. इकडे लिहिला आहे ויסתרו אותו בחדר המיטות. מה זה חדר המיטות? חדר המיטות लिटरल ट्रान्सलेशन आहे की तिने त्याला बेडच्या रूम मध्ये ठेवला. माझे बेडच्या रूम मध्ये ठेवला. आज ही जी गोष्ट आहे जी आपण जेव्हा शिकलो मेलाखीम आलेफ मध्ये बेटामिकदाशच्या स्ट्रक्चर तिकडं श्लोमोच्या याच्यामध्ये इर्मियाहू नवीनी तिकडे आपल्याला एक्सप्लेन नाही केला. पण इकडं खेन आपल्याला एक्सप्लेन करतात. राशी इकडे लिहितात काय होतं खेदर अमिदोत. राशी जो आहे तो आणलाय शिरी मधनं मिद्राश मधनं. इकडे लिहितात द आलियात בית קודש הקודשים כמו שהוא אומר ויהי עתה בית השם מתחבא וגומר. ועליו אמר דוד כי יצפוני בסוכה יסתרני בסתר אהולו. म्हणजे तिने त्याला कुठं लपवला? बोलतात बेतामिकदाशच्या कोदेश कोदशीमध्ये. कोदेश कोदशीम म्हणजे आजारा, त्यानंतर ऐखाल आणि त्यानंतर कोदेश आणि त्यानंतर कोदेश कोदशीम. या गोष्टी ज्या आहेत आपल्याला माहिती आपण शिकलेलो आहोत. त्याच्या आतमधला म्हणजे सगळ्यात कोदेश कोदशीम जिकडं सगळ्यात होलिएस्ट प्लेस होती त्याच्यावरती एक जागा होती आणि तिकडं बेड्स होत्या. या बेड्स ज्या होत्या हे रोमेज करत होत्या इखुद शखिनता व कादोश बारुख हू. त्यामुळे त्या प्लेसला लिहितात खेदर अमितोत. खेदर अमितोत झोपायची जागा. पण तिकडे तो रमेज करत होता तो साईन होता इखुद. सगळ्यात टॉप जो इखुद आहे शखिनते व कादोश बारुख हू त्याच्या इखुदला तो रमेज करत होता. बेत कोदेशा कोदशीमच्या वरती ती जागा होती. तिकडे तिने या पोराला लपवून ठेवला. प्रश्न इकडे रवी विचारा परत जरा इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करू शकता किंवा मराठीमध्ये? तुम्ही हिब्रूचे शब्द वापरले तर मला नाही कळलं. सॉरी. इकडं ही जी बाई होती ही बाई होती हिचं नाव होता यहोशेवा बात मेलेक योराम. या बाईने काय केला त्या छोट्या पोराला एक वर्षाचा मुलगा होता त्याला तिने घेतला आणि त्याला तिने ठेवला सेपरेट केला. सगळी जी पोरं मरत होती अतलियानी त्यांची ती आजी होती या पोरांची. त्या आजीनी सगळ्या पोरांना मारून टाकला. तिच्या सगळ्या नातवंडांना तिने मारून टाकला आणि त्याच्यामध्ये एक छोटा पोरगा होता 1 वर्षाचा तो राहिला होता. त्या 1 वर्षाच्या पोराला योशवा बातमेलेक योहान तिने काय घेतला तिने त्याला सेपरेट केला. त्याला तिने चोरला म्हणजे त्याला लपवला आणि तिने त्याला आणला बेत खेदर अमितोत. खेदर अमितोत ही जी जागा होती ही जागा होती
कोदेश कोदशीम. कोदेश कोदशीम होलिएस्ट ऑफ द होली. म्हणजे जिकडं कुरुबीम होते, जिकडं त्या पार्ट्या होत्या, तिकडं त्याच्यावरती जी जागा होती, त्या जागेला बोलायचे, त्या रूमला बोलायचे खेदगा मितोत. खेदगा मितोत. तिनी त्याला तिकडं लपवून ठेवला. अतलियापासनं. अतलियापासनं तिने त्याला लपवून ठेवला तिकडे. कोणाबरोबर? त्याला त्या मुलाला म्हणजे तो 1 वर्षाचा मुलगा होता. तो अजून अंगावरचं दूध पीत होता आणि त्या दुधासाठी तिने जी बाई अपॉइंट केली होती तिला आणि त्या पोराला तिने तिकडे लपवून ठेवलं. मी फक्त सांगितलं, एक्सप्लेन केला, की स्ट्रक्चर जो आहे बेतमिकदासचा, फर्स्ट बेतमिकदासचा तिकडे होता अजारा, त्यानंतर होता एखाल, त्यानंतर होता कोदेश, त्यानंतर होता कोदेश कोदशीम आणि त्याच्या वरची जागा होती त्याला बोलतात इकडं खेदर अमितोत. खेदर अमितोत त्या जागेला का बोलतात खेदर अमितोत? कारण की त्या जागेच्या खालती काय होत होता, तर बोलतात की तिकडे होत होता इखूद, इखूद उच्च बेरखू शखिनते आणि त्यामुळे त्या जागेला बोलतात खेदर अमितोत. तिकडं तिने त्या पोराला आणि त्याच्या मिनेकेत, मिनेकेत म्हणजे जी दूध पाजणारी होती या या पोराची, तिकडं तिने त्याला लपवून ठेवलं. בסדר? थँक यू रब्बी. सिंहा. तिकडं तिने त्याला लपवून ठेवलं. इकडं प्रश्न विचारायला पाहिजे, "अरे ही कोण होती यहोशेबा बात मेलेख योराम?" ती राजी म्हणजे एक प्रिन्सेस होती. तिला कसं काय ॲक्सेस होता कोदेश-कोदशीमध्ये. अरे कोदेश-कोदशीमध्ये फिर कोहेन गदोल. हो ना, आपण किती वेळा डिस्कस केलं आपल्या गमारामध्ये. केन ते कसं काय तो घुसते आणि आपण तिकडं बघितला केन शागत आर्ये वगैरे केन रिपेअर करायला जातात, हे करायला जातात. कसं काय तिला ॲक्सेस होता इकडे? तर आपण बघू किती बायको होती. इकडं नाही. आपण ही जी गोष्ट जी आहे, ही जी प्रात जी आहे, ही जी डिटेल जी आहे, ही आपण बघू ही आपण बघू अ, दिव्या यमीममध्ये, दिव्या यमीम बेतमध्ये. तिकडं काफ बेत, तिकडं पसूकमध्ये आपण तिकडे बघू की ती बायको होती ती बायको होती कोहेन गदोलची. ती बायको होती कोहेन गदोलची आणि त्यांनी जेरा दावीद म्हणजे सकानात नेफाशोतमसनं त्याला वाचवायसाठी दावीद राजाच्या लास्ट लिव्हिंग ऑफस्प्रिंगला वाचवायसाठी त्यांनी तिकडं त्यांना तिला ॲक्सेस दिला आणि तिकडे तिने त्याला लपवलं. बिसेरा बोलतात तिकडे वही इता वही इता बेत हशेम इकडं काय रब्बी तर कोहेन गादोलचा ओपिनियन नाही आला? म्हणजे कोहेन गादोलनी अलाव केला? लिहायला इकडे किंवा विचारला, देवाला विचारून तिथं ठेवला? होऊ शकते, होऊ शकते. नाही लिहिलंय असं दिव्यामध्ये लिहिलंय फक्त की ती होती बायको अ, काय त्याचं नाव होता योआदा योआदाची बायको होती स्नेहा. त्याची बायको होती आणि ती बायको असल्यामुळे तिला ॲक्सेस होता त्या जागेचा आणि तिने त्याला लपवला. तिकडं त्यांनी विचारलं ऑब्व्हियसली सकाळात नेफाशोतसाठी तुम्हाला सगळा तोडायला अलाउड आहे? खुच मी शलोश 3 मित्वत सोडून तुम्हाला सगळा तोडायला अलाउड आहे इम सकानत निफाशत आहेत तर. त्यामुळे मे बी तिकडे प्रश्न पण नव्हता. ऑब्व्हियसली हलाखा होता, की त्याला कुठं पण लपवू शकते. आणि जेऊश तो लास्ट लास्ट फॅमिली मधला होता, की अ, त्याला वाचवायची म्हणजे खूप मोठी खियोग होती. आपण इकडे अजून बघू. अजून काय-काय होईल ते बघू. योयादा अकोइन. आपण बघू. योयादा अकोइन आपण बघू. बघितला होता बेन योयादा इकडं सेकंड 12व्या चॅप्टरमध्ये त्याचा लिंक आहे. आपण इकडे बघू योआश आणि योआब ही जी नावं जी आहेत ती पण तुम्हाला जर रिसेंबल करत असेल तर आपण बघू ही स्टोरीच्या नंतर, की अ, कसे आणतात רב חידה आजोबा חסד לאברהם आणि ספר הגלגולים רמה מבנו. आपण यांचा 12 चॅप्टरच्या नंतर आपण जेव्हा त्यांची योआशची स्टोरी जेव्हा कंप्लीट होईल, तेव्हा आपण तो डिस्कस करू. योआश आणि योआब नावं सेम आहेत, जवळपास सेम आहेत. आपण डिस्कस करू सेफर ऐचिनामधनं
की कसा बेत आणि शीन मध्ये कंपॅरिझन आहे. आणि योयादा आणि बेन योयादा जो होता श्लोमो राजाच्या वेळेला रमातकाल ज्यांनी योआबला मारला. काय याचं कनेक्शन बघू या स्टोरीमध्ये. नाही, अरिझाला आणतात. अरिझाला आणतात दुसरी गोष्ट. पण तिकडनं आपण शिकू या 2 दुसऱ्या पुस्तकांमधनं, खेसेद अब्राहम आणि पण पुढच्या चॅप्टरमध्ये नाही, ह्या चॅप्टरमध्ये, पुढच्या चॅप्टरमध्ये. बोलतात बोलतात वईता म्हणजे तिच्याबरोबर तो होता बेत हशेम מתחבא 6 שנים ועתליה מולכת על הארץ. עתליה מולכת הארץ, इकडं जसं मी बोललो तिकडं आणतात מפרשים explanation, עתליה מולכת הארץ, without permission of the חכמים, without permission of סנהדרין, ती यहुदाच्या ह्याच्यामध्ये ती राज्य करत होती 6 वर्ष. म्हणजे 1 वर्षाचा तो होता जेव्हा त्याला लपवला आणि त्याच्यानंतर 6 वर्ष तो तिकडे लपलेला होता. दुसऱ्या वर्षी ही जी बाई होती मेनकेत, तिला तिकडनं बाहेर काढला. म्हणजे जेव्हा तो पोरगा वाढला आणि जेव्हा त्याला दूध नाही नाही लागत होता, तेव्हापासून त्याला सेपरेट केला आणि तो एकटा तिकडं 6 वर्ष खेदेरा मितोतमध्ये तो तिकडं सर्व्हाइव्ह करत होता. ओके. बेशना השביעית म्हणजे 7th इयरमध्ये שלח יהוידע ויקח את שרי המאות לקרי ולרצים ויבא אותם אליו בית השם ויקרות להם ברית וישבע אותם בבית השם וירא אותם את בן המלך. काय झालं इकडे आपण वाचू इकडे राशी. लेकारी सारे המאות לגיבורים. सारे המאות לגיבורים म्हणजे ही जी लोक होती त्यांनी काय केलं योयादानी. योयादा अकोहेननी काय केलं. योयादा अकोहेननी त्यांनी त्यांनी लोकांना त्यांनी त्याचे जे मिनिस्टर्स होते, त्याचे जे आर्मीचे जे चीफ्स होते, त्यांना त्यांनी अपॉइंट केला आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही या आणि तुम्ही इकडे बघा काय आहे, मला तुम्हाला काय दाखवायचं आहे. बोलतात यवे होता म्हणजे त्यांनी त्यांना आणला आणि त्यांना दाखवला इकडे बेत हशेम. बेत हशेम म्हणजे नाही कोदेशामध्ये घेऊन गेला. ते घेऊन आले त्याला खैलमध्ये. म्हणजे त्यांना ते पोराला त्यांनी बाहेर काढला कोदेशामधनं आणि त्यांनी सगळ्यांना दाखवला, की दावीद राजाचा लास्ट वंश जो आहे तो आहे योआश जिवंत. आणि त्यांच्याबरोबर ब्रीथ केली म्हणजे तशी काही शपथ दिली. ब्रीथ केली म्हणजे त्याच्याबरोबर काय ट्रिटी केली. बोलतात इकडे मेफरशीम, की जो माणूस बेत केनेसेतमध्ये कुठली शपथ घेते, जशी काय त्यांनी शपथ घेतली सेफेर तोरा हातामध्ये घेऊन. का? कारण की इकडं पण त्यांनी या लोकांना ऑब्व्हियसली या लोकांना त्यांनी घेऊन नाही गेला आतमध्ये कोदेशामध्ये. याला त्यांना घेतला खैलमध्ये. खैलमध्ये म्हणजे कोदेशच्या बाहेर. कोदेशच्या बाहेर जी जागा होती तिकडं. तिकडं त्यांनी घेऊन गेला आणि तिकडे त्यांनी त्यांच्याकडनं जे काही ब्रीथ केला आणि ब्रीथ तो आहे की ब्रीथ ॲज इफ हिने שהיו בעזרתו, היו בעזרתו להמליך את בן המלך. ते तिकडे होते नाही की आतमध्ये कोदेशमध्ये होते או कोदेश कोदेशीमध्ये होते, אלא ते बाहेर होते בעזरामध्ये, बखेलमध्ये. तिकडे ते होते. आणि कारी रचीम, कारी म्हणजे जे 100 त्यांच्याकडं सोल्जर्स होते कारी, जे होते आला मिरकावा, आला चॅरियट्स आणि 100 व्यवे होता म्हणजे 100 मिनिस्टर जे होते त्याला बोलतात चागे मेओत. चागे मेओत म्हणजे 100 मिनिस्टर्स ते 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 रिस्पॉन्सिबल होते. तागी म्हणजे मिरकावा आणि रात्सीम म्हणजे सोल्जर्स ऑन फीट. सोल्जर्स ऑन फीट त्याच्यावरचे ते रिस्पॉन्सिबल होते. वियवे होता मेला त्यांनी त्याला आणला तिकडे बेत हशेम वैकोत लाहेम ब्रीथ त्यांच्यावर त्यांनी ब्रीथ केला त्यांच्याबरोबर त्यांनी ट्रिटी केली. बेत हशेम वेयरे होताम एत बेन अमेलेक आणि त्यांनी त्याला दावीद राजाचा जो जिवंत पोरगा आहे तो त्यांनी त्याला इंट्रोड्यूस केला. ויצווים לאמור זה הדבר אשר תעשון השלישית מכם באי השבת ושומרי המשמרת בית המלך. बोलतात तिकडे 1/3 लोक जी आहे तुमच्यामधली 1/3 लोक शबातसाठी जे राहतील. शबातला इकडे काहीतरी होणार आहे. वयचवे होता त्याला त्यांनी कमांड केला. मिखेम बाय शबात 1/3 जे आहे तुमच्यामधले ते इकडे शबातला राहतील.
शोमय मिशमेरेत बेत अमेलेक आणि जे इकडं किंगला जे प्रोटेक्शन देणार आहे, ते तुम्ही इकडे राहणार आहात. ושלישית בשער סור השלישית בשער אחד רצים ושמרתם את משמרת הבית מסך. बोलतात इकडे आणि तुमच्यामधली जी 1/3 जी दुसरी जी लोकं आहेत, ते दुसऱ्या गेटवरती राहतील आणि त्याच्यामधली जे रथी म्हणजे जे पायावरचे जे फीटवरचे जे सोल्जर्स आहेत, ते राहतील मिशमेरेत एत मिशमेरेत. ते गार्ड राहतील त्या दुसऱ्या गार्डच्या वरती म्हणजे 1/3 त्याच्या युआशच्या अराउंड 1/3 गेट्सवरती आणि 1/3 त्यांच्यावरती प्रोटेक्शन म्हणून. आणि बोलतात בית מסך बोलतात इकडे हो, שמרהו מאוד, שלא תסיחו דעתכם לשון נוסה, שלא יהיה ייאוש बदवार מכל מקום של מסך מן היסוד. म्हणजे प्रोटेक्शन जे ते बोलतात ना त्याला, काय बोलतात एक्स प्रोटेक्शन, एक्स सिक्युरिटी, झेड सिक्युरिटी काय बोलतात ना, तशी त्याला प्रॉपर सगळ्यात हायेस्ट लेव्हलची सिक्युरिटी त्याच्या नावाने त्यांनी केली होती. ושתי העדות בכם כל יוצאי השבת ושמרו את משמרת בית השם אל המלך. आणि बाकीचे जी लोक चेंज करतील ते येतील त्यांना मिशमेरेत चेंज करतील, ते त्यांची शिफ्ट चेंज करतील आणि योआश जो आहे तो कम्प्लिटली प्रोटेक्टेड राहील. והקפדתם את המלך סביב איש וכליו בידו ועבה על השרדות יומת והיו את המלך בצאתו בבורו. बोलतात इकडे राशी והבא על השדרות איש נוכרי, म्हणजे जो कोण आपल्याला ओळखीचा नाहीये माणूस, שיבוא לתוך המחוז, जो कोण इकडे येते בית המקדש सराउंडिंग मध्ये, המחוז קרוי שדרות, שהוא מקום מבוא המלך מביתו בית השם. तिकडं त्याला लपवलं होतं, जिकडं त्याला योआश लपवलं होतं तिकडं त्याच्या अराउंड मध्ये जर कोण आला जो आपल्या ओळखीचा नाही आहे, לא ידעתי מהו לשון שדרות ויונתן תרגם סודרה. बोलतात इकडे राशी मला नाही माहिती लँग्वेज काय आहे सदरोत, पण इकडे दुसरे जे मफरशिम आहेत ते एक्सप्लेन करतात की जो कोण येते बघायला राजाच्या जवळ वगैरे डाऊट घ्यायला काय काय चाललंय तिकडे, बोलतात त्याला तुम्ही डायरेक्ट मारून टाका. वियमित होतं की तुम्ही त्याला मारून टाका, जो कोण जास्ती जवळ आहे, शेलोत नाही करायचं बेशार. שנייה, פסוק ח'. והפיקיתם את המלך, הקפתם म्हणजे त्याला तुम्ही मकीफ कराल, तुम्ही त्याला सराउंड कराल. את המלך סביב איש וכליו בידו, म्हणजे त्याच्या हातामध्ये जर त्याच्या हातामध्ये कुठला वेपन आहे. והבא אל השדרות, जो कोण त्याच्या जवळपास फिरकल त्या घराच्या जवळ, जिकडं जिकडं त्या राजाला ठेवलाय, लहान पोराला 7 वर्षाचा पोरा ठेवलाय तिकडे युमात, त्याला तुम्ही मारून टाका. ויהיו את מלך בצאתו בבואו, आणि जेव्हा पण त्याला बाहेर यायचं आहे त्याला तुम्ही मेलेक सारखा प्रोटेक्शन द्या. ויעשו שערי המאות בכל אשר ציווה יהוידע הכהן, וילכו איש את אנשיו באי השבת עם יוצא השבת ויבוא אל יהוידע הכהן. म्हणजे या लोकांनी जसं सांगितलं तशी ती प्रोटेक्शन ठेवली, जाताना येताना वगैरे त्याला प्रॉपरली सेफ केलं. וייתן הכהן לשערי המאות את החנית ואת השליטים אשר למלך דוד अशर बबेत हशम. आपण बघितलं होता की जेव्हा पण दावीद राजा वॉरला जायचे, त्यांची खनीत आणि त्यांची जी ढाळ होती ते ठेवायचे, ते मस्कित करायचे ह्याच्यामध्ये बेत हशेम मध्ये, आणि मग नंतर ते घेऊन जायचे वॉरला. तसाच ती जी वॉर होती, ती जी खनीत म्हणजे ती जी भाला आणि तिची ढाळ होती, त्यांनी ती दिली सारे अमेओ, जे कमांडर्स होते, जे कोण होते कमांडर ड्युटीवरती, त्यांच्या हातामध्ये दावीद राजाची ढाळ आणि दावीद राजाची खनीत, दावीद राजाची भाला जो आहे तो त्यांनी त्यांना दिला होता.
एक्स्ट्रा म्हणजे त्याच्या एक्स्ट्रा त्याच्यामध्ये त्यांना इमोशन्स याच्यासाठी वॉरसाठी त्यांनी त्यांच्या हातामध्ये ह्या पण गोष्टी दिल्या. ויעשו שערי המאות ככל אשר ציווה יהוידע הכהן, ויקחו איש את אנשיו באי השבת עם יוצא השבת, ויבוא אל יהוידע הכהן. וייתן הכהן לשערי המאות את החנית ואת השליט ואת השליטים, אשר למלך דוד, אשר בבית השם, זה בית השם הדיוטי, תתני תנה דילה. ויעמדו הרצים איש וקהילה בידו, מכתף הבית הימינית עד כתף הבית השמאלית, למזבח לבית על המלך סביב. आणि या लोकांनी त्याच्यावर वॉल तयार केली, तिकडे उभे राहिले मी मזבח לבית המלך סביב. ויוצא את בן המלך וייתן עליו את הנזר ואת העדות, וימלכו אותו וימשכוהו ויכו כף ויאמרו יחי המלך. טוב, इकडे आपण एक्सप्लेन करू काय चाललंय इकडे. इकडं आपण बघू की इकडं आपण बघू की काय झालं इकडे. बोलतात את הנזר ואת העדות. את הנזר ואת העדות, नजर म्हणजे क्राऊन आणि येता एदूत म्हणजे जे कोण दावीद राजाचे ज्या फॅमिली मधले जे होते त्यांच्या डोक्यामध्ये बिद्यूक समोर इकडं खरीच होती. जसं का एक खड्ड्यासारखा होता, स्लिट सारखा होता, की ज्याच्यामध्ये तो मुकुट जो होता तो परफेक्ट तिकडे जाऊन बसायचा आणि त्याच्यानंतर तो माहिती पडायचा की हा दावीद राजाचा ऑफस्प्रिंग आहे. इकडं काय प्रॉब्लेम आहे, इकडं ही जी गोष्ट जी आहे ते बोलतात अरे पण दावीद राजाला बरीच मुलं होती. नाही की नाही की नाही की एकच बाई होती बादशेवा. याला बोलतात इकडे की ही जी गोष्ट होती खरीदची, जे कोणी दावीद राजाच्या फॅमिलीमध्ये होते त्यांच्या डोक्यावरती जी खरीदची गोष्ट होती ती होती फक्त ॲप्लिकेबल दावीद राजाच्या नंतर श्लोमो राजा आणि त्याच्यानंतरच्या सगळ्यांमध्ये. म्हणजे बाकीच्या ज्या बायका होत्या त्याला अजून 17 बायका होत्या दावीद राजाला. त्या 17 बायकांमध्ये त्याच्या पोरांना ही जी गोष्ट होती ती ॲप्लिकेबल नव्हती. पण बादशेवा जी होती तिच्यामध्ये त्याला खेन ॲप्लिकेबल होती आणि ते एदूत होती. नेझर म्हणजे तो क्राउन आणि एदूत की ही जी गोष्ट आहे की त्या दावीद राजाचे येणारे जी वंश आहेत त्यांना त्याच्या डोक्यांमध्ये ती जागा आहे की तिकडे तो बरोबर तो क्राउन जो बसते. ज्याला कोणाला ही जागा नव्हती तिकडे क्राउन नाही बसायचा. तो वॉन्की होत राहायचा, हालत राहायचा. त्यामुळे तिकडं ही एदूत होती. बोलतात तिकडे अभि 2 केन प्रश्न आहेत मला. केन ही जी बाई होती, हिला कुठली राणी आता जे अथालिया. ओके केन ओके अतालिया तिने सगळं कॅप्चर केला. तिला केन तिला तिला कोणतरी तिला सपोर्टला पाहिजे होता आर्मीमध्ये. सेनामध्ये कोणीच सपोर्ट नाही केला, तर हे पॉसिबल नव्हतं तिला राणी बनून बसायला तिथं. केन तर ते असे कोण होते जे तिला सपोर्ट करत होते? हे पूर्ण कंप्लीट म्हणजे हे जे 7 वर्ष वंशज ती जे राणी होते बनून त्यांना केन मारले नंतर कोण असे होते म्हणजे ते पण सदिक नसणार. तसे हे कोण होते जे तिला सपोर्ट करत होते? ओ ओके. आणि दुसरा प्रश्न रिलेटेड आहे की दुसरा रिलेटेड नाही, पण दुसरा प्रश्न असा आहे की मग मी आन्सर देतो. एक तुम्हाला सांगतो. म्हणजे ही जी लल जी होती ना, त्याला आपण नाही बोलू शकत की तिच्या सोबत होते. ही लल होती. लोकांनी आवाज नाही केला. तिने मारला आणि लोकांनी तिच्यावरती रिव्होल्ट नाही केला. तिला आवाज नाही केला. पण आपण इकडे बघू की जसा योयादा कोहेन जेव्हा त्यांनी प्रोक्लेम केला की योआश बेन दवीद जिवंत आहे, तेव्हा सगळ्यांनी आपण बघू मग 2-4 पुस्तकामध्ये बघू की सगळ्यांनी साथ दिला योयादाचा. योयादाबरोबर आले आणि सगळ्यांनी योयादाला साथ दिला आणि तिला मारून टाकला. आपण बघू तिला मारून टाकतील, तिचं एंड करतील. म्हणजे तिच्याबरोबर नव्हते, पण जो बोलतात ना जो त्यांना डिसाईड नाही करता येत काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे होतं. आणि शुभ ही जी फिगर्स ज्या होत्या, या ज्या मोठ्या-मोठ्या फिगर्स ज्या होत्या, त्या डिसिजन्स घेतील
त्या मिसिंग होत्या. त्यामुळे आपण इकडं नावं जी आहेत ती आपण बघणार नाही. दुसऱ्या साइडला येहू जो होता, त्याच्याबरोबर खेन होते, मलाखीम, त्याच्याबरोबर सॉरी नेव्हीम होते, योना बेन अमित्ताय. 2 चॅप्टरमध्ये आपण बघू एलिशा नबीची डेथ. तिकडे आपण बघू अजून एक राजा त्याचं पण नाव होतं योराम. योराम यरोबाम तर बघू आपण तिकडे याच्यामध्ये नबी जे होते तिकडे होते. इकडं यहूदामध्ये ती फिगर जी होती, जी जी लीड करणारी फिगर होती ती मिसिंग होती. कारण की अहाज्याह मेला होता आणि आता नवीन कोण किंग होईल त्याच्या पहिले तिनी जसं काही दाखवला, सगळ्यांना पॉइझन करून मारला. नाही की तिनी त्यांच्या अगेन्स्ट केला, की यांना सगळ्यांना चढवलं जाईल बळी वगैरे. पॉइझन, पॉइझन देऊन तिने मारून टाकलं सगळ्यांना. कोण नाही राहिलाय जिवंत. मीच राणी आहे इकडची. वेजेव. त्यामुळे ही जी गोष्ट होती अतालिया ती हां? आणि अतालिया जी होती ती इसाबेलची ग्रँड डॉटर होती, करेक्ट? केन, केन. नाही अखाबची मुलगी म्हणजे इजाबेलची मुलगी. डायरेक्ट डिसेंडंट. ओके. आणि केन. एक दुसरा प्रश्न, की तेव्हा सेनेद्रीम नव्हते का? म्हणजे सेनेद्रीम तर तरी असेल बेथ हमिकदाशमध्ये. केन. सनहेद्रीन होते तिकडे. सनहेद्रीन होते. पण समजा आता कोणच जिवंत नाहीये. कारण कोणच हेर नाही राहिलाय जिवंत. तर कोणतं तर पाहिजे चालवायला गद्दीमध्ये. त्यामुळे बेंताईम ती बसली होती. त्यांनी डिसाईड नाही केला आणि तिने त्या कोणाला डिसिजन नाही घेऊन दिला. आणि आपण बघू पुढच्या चॅप्टरमध्ये की तिने अफिलू अबोधा जराला तिने परत आणला. बालच्या अबोधा जराला आणि आशेराच्या अबोधा जराला. आशेरा जो अबोधा जरा होता तो होता झाडाचा अबोधा जरा, ज्याच्यामध्ये लोकं त्याला कुठल्यातरी दिवशी त्याच्या सराउंडिंग त्याला हे मारायचे आणि तिकडे धागे बांधायचे. हा अबोधा जरा होता आशेराचा. काय नाही. एक गोष्ट जी आहे ती अजूनपर्यंत कंटिन्यू आहे. हा हा मुद्दा जरा होता आशेराचा. झाडाच्या अगेन्स्ट लोकं फिरायचे आणि त्याला ते धागे बांधायचे त्याला. हा त्यांचा अबोधा जरा होता. आशेरा बालचा जो अबोधा जरा होता जसं मी बोललो, तो होता शिवलिंगाचा अबोधा जरा. त्याला प्रत्येक वेळेला तो येत राहते. तो परत येईल, ती आणेल त्याला परत इकडे आणि मग नंतर योआश जो आहे त्याला डिस्ट्रॉय करेल. पण बेंताईम खेन आणि तिनी बेतमिकदाशमधनं पैसे जे आहेत ते पण डायव्हर्ट केले. म्हणजे तिने बरेच गोष्टी केल्या ज्याच्यामुळे तिकडची पॉवर जी होती ती कमी झाली होती आणि ती सगळी डिसाईड करत होती काय करायला पाहिजे. थँक यू रबी. केन दुसरा प्रश्न? एवढेच होते प्रश्न. ओके. בסדר, טוב. אז इकडे लिहिलं आहे, ויוצאת בן המלך וייתן עליו את הנזם, את त्याच्या डोक्यावर त्यांनी क्राउन केला. וימליכו אותו, וימשכהו, ויכו כף, ויאמרו יחי המלך. म्हणजे त्यांनी त्याच्या डोक्यावरती त्याला क्राउन दिला. क्राउन दिल्यानंतर त्यांनी शोफार वाजवून सगळ्यांना सांगितलं, "यखी अमेलेक, यखी अमेलेक, द किंग विल लिव्ह फॉरएव्हर" वगैरे चालू केला. बेतमिकदाश नाही चालू आहे बेंटाईम आजारामध्ये. बोलतात "תשמע עתליה, תשמע עתליה את כל הארצין העם ותבוא אל העם בית השם." म्हणजे तिने आवाज ऐकला आणि तिने ऐकलं की सगळी लोकच पळत चाललेत बेत अमिकदाशकडे. ती पण आली. मला पण बघायचं आहे, मला पण बघायचं आहे. ती तिची हे घेऊन आली, तिची शर्वित, तिचा त्याचा रॉड जसा तिने आणला. मला पण बघायचंय, मला पण बघायचंय कोण आला इकडे राजा म्हणून. मला बघायचंय कोण वाचलं म्हणजे माझ्या हातामधनं. ותראה והנה המלך עומד על העמוד כמשפט השרים והחצוצרות אל המלך כל העם הארץ שמח ותוקע בחצוצרות ותקרע עתליה את בגדיה ותקרע קשר. तर ती आली तिकडं बघायला कोण आहे, कोण आहे. तिकडं आल्यावरती तिने बघितलं, की बेमेत तिकडं राजाचा पोरगा तिकडं त्या आमुदींवरती, त्या बार्सवरती उभा आहे. त्याला क्राउन घातलेला आहे. सगळी लोकं खुश आहेत आणि अफिलू लोकं जे आहेत ते तिकडं शोफार वाजवून त्याला प्रोक्लेम करतायत,
त्याची नाव. וכל הארץ שמח ותוקע בחצוצרות, ותקרע עתליה את בגדיה, ותקרע קשר כאשר. आणि ती तिकडे येऊन ओरडायला लागली, "קשר, काशर, קשר, काशर." מה זה קשר, काशर? קשר इकडे बोलतात להתקשר. להתקשר म्हणजे कॉन्टॅक्ट करा, כן? טלפון लावा, להתקשר. תנ"כमध्ये जेव्हा קשרचा अर्थ लिहिलाय, तेव्हा बोलतात תקשורת, כן? תקשורת म्हणजे मीडिया, כן? त्याला बोलतात तקשורת. तर इकडं केशर, काशरचा अर्थ आहे म्हणजे माझ्या अगेन्स्ट इकडं लोकांनी माझा हे केला, माझ्या अगेन्स्ट माझ्या अगेन्स्ट रिव्होल्ट केला. मला साथ नाही दिली. मला खोटं बोलले. मग त्याला बोलतात ते केशर. केशर म्हणजे नाही की ते टेलिफोन करते कसे याला त्याला बोलतो माझ्या अगेन्स्ट त्यांनी डाव केला माझ्यावरती. माझ्यावरती जसं बोलतात ना चेकमेटमध्ये मला चेकमेट केला. माझ्यावरती मला फसवला. मला फसवला. त्यान त्यामुळे तिक्षोत आणि काशर जो आहे ते जवळ-जवळ येतात फसवण्याच्या ह्याच्यामध्ये. तिक्षोत म्हणजे इकडचे मीडिया कम्युनिकेशन्स. ועם כל הארץ שמח ותוקע בחצוצרות ותקרע עתליה את बगद्या ती कपडे तिने हे केले टॉर केले म्हणजे दुःखासारखं केला आणि ותקרע קשר כאשר फसवला माझ्यावरती हे केला तशी इकडे ओरडायला लागली. ויצב יהוידע הכהן ויצב יהוידע הכהן את שרי המאות פקודי החיל ויאמר עליהם הוציאו אותה אל בית לשדרות והווה אחריה המת בחרב כי אמר הכהן על טומאת בית השם. बोलतो तिकडे योआदा अकोन त्यांनी सांगितलं त्यांना जे जे सगळे तिकडं मिनिस्टर्स होते आर्मीचे त्यांना त्यांनी सांगितलं तिला बाहेर काढा, हात धरून तिला बाहेर काढा. "ओछिओ ओता एल बेत लेस लेसदरोत." सदरोत तिला बाहेर काढा बेतमिकदशच्या याच्यामधनं बेतमिकदशपासून लांब घेऊन जा. "והבא אחריה המת בחרב की אמר הכהן על טומאת בבית השם." तिने सांगितलं तुम्ही तिकडं मारू नका. आपण इकडे राशी बघू. बोलतात ओचिओ होता. ओचिओ होता म्हणजे तिला बाहेर काढा. तिला हात धरून तिचं बाहेर काढलं. म्हणजे तिला हात धरून म्हणजे तिला दोन्ही हात धरून तिच्या बाहेर काढलं तिला बेत मधनं. का? बोलतात והביאו אותה דרך בית הסדרות לבית המלך ואל יניחוה לצאת דרך מוצא העזרה אל העיר פן תמצא עוזרים ומתחברים आल्या. म्हणजे मे बी तिला कोण तिच्याबरोबर तिला बाहेर काढा पहिले इकडनं आणि एकटीला नका बाहेर काढू. तिला सोबत तिच्यावर बाहेर काढा. का? की कोण तिच्यावर मदत करणारे असतील, कोण तिला साथ देणारे असतील, त्यांच्याबरोबर ती जाऊन नको मिळायला म्हणून. आणि तिकडे नंतर लिहिलंय "व्यावे अखागया बेइज्राता." बेइज्राता म्हणजे तिच्याबरोबर जी मदत करणार आहे त्यांच्याबरोबर तिला बाहेर काढा. "भ्यामेत बखारेब लॅमीत बखारेब." आणि त्याने तिला आज्ञा दिली लोकांना, की तिला तलवारीने मारा. "वयसीमुला यदाईम." यसीमुला यदाईम म्हणजे तिला हात धरून तिला बाहेर काढला. "ותבוא דרך מבוא הסוסים בית המלך וטומאת שם." आणि तिकडं तिला तलवारीने मारला. इकडं प्रश्न विचारतात, "अरे, तुमात मेत." जसं आपण शब्दात सकाळी आपण वाचतो, की की कुठली जागा कोदेश आहे, कुठल्या कोदेशीमा आहे वगैरे, वगैरे, वगैरे. तिकडं तिकडं बेतमिकदाशमध्ये कुठल्या-कुठल्या जागेमध्ये तिकडं तुमात मेत ची जी तुमा आहे ती तिकडं ॲप्लिकेबल नाही होत. म्हणजे तिकडं अलाउड आहे तुमात मेत. फॉर एक्झाम्पल जिकडं स्वतःला मारायचे. स्वतः ज्या बाईनी तिच्या नवऱ्यापासनं चीट केला आणि नवऱ्याने तिला ऑलरेडी वॉर्निंग दिली होती, तिला आणायचे बेतमिकदाशमध्ये आणि तिला तो पाणी पाजायचे, याच्यामध्ये देवाचं नाव मिक्स केलेला होता आणि जर तिने पाप केलेला असेल, तर ती तिकडे मरायची. जागेवरती पोट तिचा फाटायचा आणि ती मरायची तिकडे. बोलतात बोलतात त्या जागेमध्ये तुमात्म्यात अलाउड होता. मग तिला बाहेर का काढला एवढा? बेतमिकदाशमधनं बाहेर तिला काढला आणि तिला कुठं मारला? तर बोलतात उर्वाशील सुसीम. माझे उर्वाशील सुसीम. उर्वाशील सुसीम म्हणजे जे घोड्यांची जी स्टेबल होता,
घोड्यांचा जो राहायची जागा होती तिकडं तिला मारला. नाही की तिला मारला अफिलू बेतमिंगदेशच्या कंपाउंडमध्ये. बोलतात का? बोलतात बोलतात जसा स्वतःला पण जेव्हा मारतात, तेव्हा पहिले तिला पाणी पाजायच्या पहिले तिला बाहेर काढतात बेतमिंगदेशमधनं का? पहिले पाणी प्यायच्या पहिलेच. बोलतात की आणि ही जी आहे ती नाही आहे तोरामधनं आज्ञा आहे. ही खाकानी लोकांची आज्ञा आहे, की का तिला बाहेर काढतात? की बोलतात की "अरे, तिला भीतीने तिचा निदा निघेल." तिला म्हणजे तिची निदाची जी इम्प्युरिटी आहे, ती तिच्यामधनं तिला टिफोस निदा तिला निदा दिसेल आणि निदाचा जो तुम्हा आहे बेतामिद्दाशमध्ये म्हणजे कोचीमध्ये तुमात मेदपेक्षा जास्ती आहे. अलाखामध्ये आपण बोलतो केन मिशनामध्ये जसं लिहिलं तसा, मेद जो आहे, तो अवी अबोता तुमा आहे आणि निदा जो आहे तो आबा तुमा आहे. पण बेतामिद्दाशच्या मध्ये जिकडं कुठल्या-कुठल्या जागा आहेत, जिकडं अफिलू तुमात मेद अलाउड आहे. पण तिकडे तुमात निदा तिकडे नाही अलाउड आहे. आणि त्यामुळे बोलतात पहिले तिला तिला बाहेर काढा आणि बाहेर काढल्यानंतर तिला मारला तलवारीनी स्टेबल्समध्ये घोड्यांच्या बरोबर तिला त्या स्टेबल्समध्ये मारला. ओके. राबी तुम्ही हे इथं आणलं. ॲक्चुअली मला हे प्रश्न आधी आला आला होता आणि मी नाही विचारला. पण बेसिकली तुम्ही जेव्हा बोलले होते, की एक तो राजाला कोदाशीमच्या वरती जे कमरा होता तिथं ठेवला होता आणि तिथं एक बाई पण ठेवली होती, त्याला सांभाळायला, दूध पाजायला. काय तर तिथं पण निदा असेल. तिच्या पण निदामध्ये तर काय करायचंय? तर ते बेसिकली ते आधीच मला प्रश्न आला होता, पण मी म्हणजे काय बोलते गमारा? गमारा काय बोलते? जेव्हा बाई दूध देते, तेव्हा तिला निदा नाही दिसते. तिचा ब्लड जो आहे तो कन्व्हर्ट होते मिल्कमध्ये. त्यामुळे एका वर्षानंतर तिला बाहेर काढला. थँक यू रबी. येस. नाखवान प्रश्न? एक्सलंट प्रश्न. काय? ॲक्चुअली प्रश्न हा पण होता, की कोदाशीम एवढा इट्स होली ऑफ होलीज. काय? तिथं देवाचा प्रेझेन्स होता. काय? तर तिथं कसं ते अलाउड होता. म्हणजे तिथं ओ नॉर्मल माणसाला जायला अलाउड नाही. तिला कसं अलाउड केलं? पण तुम्ही आन्सर केला. थँक यू व्हेरी मच. בשמחה רבה. טוב, וישימו לה ידיים ותבוא דרך מבוא הסוסים בית המלך וטומאת שם. תראה תקרא מעלה. תקרא לילי ויקרות יהוידע את הברית בין השם ובין המלך ובין העם להיות לעם להשם ובין המלך ובין העם. बोलतात इकडे वैकोत योयदा. योयदा कोहेननी ते ब्रीथ केला. म्हणजे त्यांनी तिकडं कॉन्ट्रॅक्ट केला सगळ्यांबरोबर. पहिले कॉन्ट्रॅक्ट केला बेन हशेम व बेन अमेलेक. पहिले देवाबरोबर आणि राजाबरोबर. देवाबरोबर राजाबरोबर की हा हा राजा जो आहे त्यांनी देवाचं ऐकलं पाहिजे. जे काही देवानी सांगितलं तोरामध्ये ते त्यांनी कंप्लीट केला पाहिजे. त्यांनी त्यांनी केला पाहिजे. तो पहिला ब्रीथ. आणि दुसरा ब्रीथ वबेन आम लियोत लाआम लाहशेम म्हणजे आम बरोबर पण त्यांनी तो हे केला, हा ब्रीथ केला, की ते पण देवाचे ऐकतील. म्हणजे गाम मेलेख म्हणजे गाम राजा आणि गाम प्रजा हे दोघं जण आहेत ते पहिले ऐकतील देवाचं. उबेन मेलेख उबेन आम आणि त्यानंतर राजा बरोबर आणि प्रजा बरोबर त्यांच्याबरोबर हे केला, कॉन्ट्रॅक्ट केला. राबी इथं क्लिअर दिसते, की हा नवीन राजा जे आहे त्याचा अ, शिक्षक म्हणजे टीचर हा कोहेना गादोल आहे. करेक्ट? केन, योएदा कोहेन. योएदा कोहेन जसं मी बोललो, तो आपण बघू पुढच्या चॅप्टरमध्ये गिलगुल होते बेन योयादा जे त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. केन आपण जे बघितला होता, की तो त्याच्यासारखा कोण नव्हता अख्खाच्या अख्ख्या बेतमिद्राशमध्ये वगैरे गमारामध्ये त्याच्याबद्दल लिहितात बेन योयादा आणि ज्याच्याबद्दल त्या कबरीवरती जातात ते जिकडे बेनिश खाय गेले होते. बेनिश खायची सगळीची सगळी पुस्तकं जी आहेत, त्यांनी त्यांच्या पसूकवरती त्या बेन योयादाच्या पुस्तकावरती लिहिलेत. तो गिलगुल होती बेन योयादा कोहेन, बेन योयादाची गिलगुल होती. आपण बघू इकडे आणि ममाश जसं बोलतात ना, सद्दीकीम लोकांबरोबर हाशेम दीन करते एखाद लेखाद. परत जाऊ तिकडे स्टोरीमध्ये जसा बेन योयादानी योआबला मारला,
तसा ती जी स्टोरी आहे ती परत त्याचा परतफेड करायसाठी योआश आणि बेन योयादामध्ये पण जी पुढच्या चॅप्टरमध्ये होईल बेंताईम आपण फक्त शिकू काय चाललंय इकडे. पण पुढच्या चॅप्टरमध्ये जेव्हा आपण संपवू, तेव्हा बेझात हशेम तिकडे आपण हा डिस्कशन परत आणू. पण खेन नाखोन. कोहेन गदोल चदीक होता पहिले पण म्हणजे बेन योयादाबद्दल तोरामध्ये लिहिलं आहे, की जे ज्या कुठल्या माणसाने कधीच त्यांनी बर्फ फोडून त्यांनी मिकवे घेतला वगैरे, वगैरे, वगैरे त्याच्याबद्दल लिहिलं आहे काय. बेत मिकदाशमध्ये सगळ्यात पॉवरफुल माणूस होता. वेखुले. तो इकडे ब्रीथ केला हाशेम बरोबर आणि राजा बरोबर आणि हाशेम बरोबर आणि प्रजा बरोबर आणि मग नंतर राजा बरोबर आणि प्रजा बरोबर. त्यांनी 3 ब्रीथो तिकडे केले. ויבא כל העם ויבא כל עם הארץ בית הבעל ויתצו את מזבחתו ואת צלמיו שיבו היטב ואת מתן כהן הבעל הרגו לפני המזבחות וישים הכהן פקודות אל בית השם. טוב, פקודות לבית השם बोलतात मेमुनीम. त्यांनी अपॉइंट केले तिकडं रिस्पॉन्सिबल पीपल बेतामिकदासच्या स्ट्रेंथन करायसाठी त्यांनी इकडे अपॉइंट केले. पण त्यांनी पहिले काय केला वैतत्सू माझे वैतत्सू बेजा हशेम जेव्हा आपण बघू किर्यात शेमाला मिता तेव्हा आपण तिकडं आपण बघू युताच जसा पहिला जो नाव आहे केन अना बेकोआख च्या मध्ये जो पहिला जो नाव आहे आवगी आणि त्यानंतर लिहिला आहे ताच जो या तूच जो नाव आहे त्याच्यामध्ये पॉवर आहे की माणसाचे जे क्लिपोत आहेत ते तो तोडते. त्यामुळे संडेला जेव्हा माणूस जाते झोपायला तेव्हा तो नाव जो आहे युताच तो लक्ष देते त्याच्यामध्ये आणि तो जेव्हा झोपायला जाते तेव्हा त्या नावाचा युताच करते. सगळे क्लिपो तोडते. खोदे शेड्यूल मध्ये पण या नावाचा इखूत करतात युताच यतुचू म्हणजे त्यांनी फोडून टाकले ते सगळे काय मिसबेखोत जे अर्पणाची जागा होती ते त्यांनी फोडले. वेचलमाव म्हणजे ज्या मूर्त्या होत्या शिबू येते चांगल्याच तोडल्या त्यांनी म्हणजे पावडर केली. काय नाही ठेवला नाही हात ठेवला नाही सोन ठेवली नाही काय ठेवलं. काय वेत मतान माती माती अकोयन त्यांचे जे हे होते कोहानिम होते त्यांचे अर्पण करणारे त्यांचे पुजारी लोक त्याच्यावरती त्यांना आरगू बोलले ये इकडे जरा कापून टाकलं त्याला तिकडे सर आरगू साईफ मिसबेखोत यसेम अकोयन पेकुदोत अल बेत हशेम आणि त्यांनी अपॉइंट केले गबाईम शमाशीम हशेमच्या बेत मिकदासाठी काळजी घ्यायच्यासाठी त्यांनी अपॉइंट केली गिजबागीम त्यांनी अपॉइंट केले शमाशीम त्यांनी अपॉइंट केले. ואת שרי המאות ואת הקרי ואת הארצים ואת כל העם הארץ וירידו את המלך מבית השם ויביאו דרך שער הרצים בית המלך וישם על כיסא המלכים. आणि त्यांनी त्याला त्या मिकदाशमधून बाहेर काढला योआशला आणि योआशला त्यांनी आणला पॅलेस मध्ये आणि त्याला गद्दीवरती बसवलं. וישמח כל עם הארץ והעיר שקטה ואת עתליה המיתו בחרב בבית המלך. आणि इकडं लिहिलंय ज्या दिवशी तिला मारले गेला तिकडं वैस्माक तिकडं आनंद होता त्या सिटीमध्ये आणि त्या सिटीमध्ये शेक येत होता शांतता होती का कारण की अतलियाला मारला बेखेरेव तलवारीने मारला बेत अमेलेक नाही बिद्युक बेत अमेलेक मध्ये यायला बाहेर. एक फक्त 2 पसुक आपण इकडे बघू इकडे 2 पसुक बघू आणि बघू तुम्हाला एक फक्त इंट्रोडक्शन देतो पुढच्या चॅप्टर मध्ये. एवढा सिरियस चॅप्टर आहे. बोलतात इकडे बेशेबा शनीम योयाश बेमोलखो 7 वर्षाचा असताना त्याला राजा बनवला. बिशनात शेवा ले येहू म्हणजे 7 वर्ष येऊ राजा होता इस्रायल मध्ये. मलाख योयाश व 40 शना मलाख बिरुशलेम 40 इयर्स त्यांनी येरुशलेममध्ये राज्य केला. विशेम इमो सिविया मी बेअर शेवाची पोरगी होती सिविया
सिबिया बेरशेबाची पोरगी होती. इकडं लिहितात ते मफरशीम, खूप मोठी चदेकत होती. कारण की तिचं नाव पहिले लिहिलं आहे आणि त्यानंतर तिची सिटीचं नाव लिहिलंय. त्यामुळे ती खूप मोठी चदेकत होती. त्याची इमा. ओह! इकडं हा जो क्रक्स आहे तो इकडे आहे. ויעש יואש הישר בעיני השם כל ימיו, אשר הורהו יהודה הכהן. बोलतात तिकडे כל ימיו, बोलतात जोपर्यंत बोलतात योआशनी यशार केला देवाच्या समोर जी सगळी करेक्ट गोष्ट होती ती त्यांनी केली בעיני השם כל ימיו. כל ימיו אשר הורהו יהודה הכהן, म्हणजे जोपर्यंत यहोदा הכהन जिवंत होता तोपर्यंत. राशी इकडे लिहितात, इकडं आणतात דברי הימים इकडं काय झालं. बोलतात כל הימיו אשר הורהו יהודה, אבל משמת יהוידע אז באו שרי יהודה, כן, त्याच्याकडं मोठे-मोठे मिनिस्टर झाले. 47 वर्षाचा माणूस आहे, काय नाही की तो आता 7 वर्षाचा मुलगा आहे की त्याला फसवतील. योयादा कोहेन त्याच्याबरोबर 40 वर्ष होते. 40 वर्ष योयादा कोहेन त्याच्याबरोबर होते आणि तो त्यांच्याबरोबर असताना कंप्लीट सद्दिक होता. तो त्याच्या राबचा ऐकायचा. राब योयादा कोहेनचा राब होता, तो त्याचा ऐकायचा. तो पण सद्दिक होता. बोलतात योयादा कोहेन मेल्यानंतर काय झाला, आज बाऊ सारे यहूदा आले त्याच्याकडे. लिश्ताखाबोत लमेलेक, आणि ते लिश्ताखाबोत लमेलेकचा अर्थ तिकडे लिहितात की असाऊ एलोआ, म्हणजे त्याला ते बाव डाऊन करायला आले. म्हणजे त्याला त्याला त्यांनी राजा नाही, त्यांनी त्याला देव बनवला, योयाशला. ואמרו לו הנכנס לבית קודש הקודשים שעה אחת מסוכן למוות, म्हणजे कोहेन गदोल जो जाते बेत मिकदाश मध्ये योम किपूच्या दिवशी डेंजर, तिकडे भीती आहे, तो मरल नाही मरल, तिकडे लोक प्रार्थना करतात त्याच्यासाठी त्याची प्रेयर एक्सेप्ट करू दे आणि तो येऊ दे पटकन बाहेर. जसं आपण बघू मुसाफमध्ये बेजा हशीम, जर वेळ आपल्याला मिळाला तर मुसाफचा जो याच्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करू. बेजा हशीम प्लीज नाही, वेळ मिळाला तर आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू या गोष्टी, की ते फिलामध्ये मुसाफमध्ये जो आबोदा आहे त्याच्यामध्ये तो पटकन बाहेर येते. बोलतात ואתה נתחבאת בו 6 שנים, כדאי אתה להיות אלוהיו. אז שמע המלך עליהם. काय इकडे लिहिलंय, राशी आणतो दिवरे आम्ही मधी. योयादा कोहेन मेल्यानंतर वारल्यानंतर त्याच्याकडे आले मिनिस्टर्स यहूदाचे आणि त्यांनी बोलले होऊ शकते की माणूस 1 तास कोदेशीमध्ये जाते, त्याच्यावरती डेंजर आहे की तो मरल तिकडं कोदेशीमध्ये, आणि तू तिकडे 6 वर्ष होता. नक्कीच तू तू देवाचा रूप आहेस. आणि त्याला ते बाव डाऊन करायला लागले. आणि तसा त्याने ऐकला बरोबर. तो खेळ मला पण नेहमी प्रत्येक वेळेला डाऊट होताच, की काहीतरी स्पेशल गोष्ट आहे माझ्यामध्ये, की मी तिकडे 6 वर्ष कसं काय होतो. आणि त्याने एक्सेप्ट केला ते. आणि तिकडे आपण बघू त्याच्यानंतर त्या चॅप्टरमध्ये, या चॅप्टरमध्ये झखारिया त्याला तिकडे मारतील कोदेशीमध्ये. आणि जेव्हा येईल नेबुखदनेस्सर, जो तिकडे लिहिलाय आपण बघितलं होतं मागच्या वेळेला इशा बेआवला मसकेत गीतींमध्ये, की नेबुखारदान जेव्हा तिकडे येईल तेव्हा त्यांनी सनेद्रिया ताना मारला तिकडे रक्त शांत करायला, आणि तो रक्त शांत नाही झाला. आणि त्यांनी विचारलं, अरे सगळ्यात चांगल्या लोकांना मी मारून टाकला, आता आता काय सगळ्यांना मारू तुझं रक्त शांत करायसाठी, आणि तो रक्त शांत झाला. आणि मग त्यांनी विचार केला, बोलते अरे एका माणसाच्या रक्तासाठी एवढी लोक तिकडे त्यांनी मारली गेली, आणि मी एवढ्या लोकांना मारला, माझ्यावरती काय दीन घेतला जाईल. आणि त्याला भीती वाटली आणि त्यांनी जाऊन कन्व्हर्जन केला. तो कन्व्हर्ट झाला जुडायझम मध्ये, आणि मग तो चद्दीक होता त्यानंतर. ती जी स्टोरी आहे ती बेजा शेम आपण इकडं पुढे बघू. शुभ मेलाखीम मध्ये डिटेल्स जे आहेत ते नाही लिहिलेले आहेत. याला डिटेल्स जे आहेत ते आहेत दिव्या यमीमध्ये. इकडं आपल्याला राशी आणि मेफरशी माहीत, ते आपल्याला इकडं फिलर्स आणतील शिकायला. इर्मिया व नवीनी मेलाखीम मध्ये डिटेल्स नाही टाकले. बेसेदर इथपर्यंत चॅप्टर 11. पुढच्याला आपण परत बघू चॅप्टर 12, आणि बेजात हशेम तिकडे आपण डिस्कस करू. जे तुम्हाला बोललो की योयादा बेन योयादा, झखारिया आणि योआश आणि योआब त्यांचा कनेक्शन. बेसेदर हा बी एक प्रश्न आहे. काय जेव्हा
त्यांचा राव म्हणजे ओके येहूयादाचा त्यांची मृत्यू झाली. ओके त्याच्यानंतर दुसरा कोहेन गदोल जो होता किंवा त्यांचा मुलगा होता त्याच्यानंतर प्रॉफिट त्यांचा होते. मुलगा त्यांचा मुलगा तर ते यांना समजायला किंवा बोलायला नाही आलं डायरेक्ट? हो आपण बघू पुढच्या चॅप्टर मध्ये आले आले आणि तिकडे आपण उघडू बेजात असेंब्ली नेदर आपण मी टाइम आउट करीन शुअर प्रॉपरली की आपल्याला या गोष्टी बोलायला होतील. तिकडं सेफेरा लिखुतीम अरिजालचा सेफेरा लिखुतीम खाये सारा मला जर आठवते तर तिकडे तिकडे ते आणतात की की बेमेत आज कोहेन गदोल त्यांच्याकडे पाठवला होता आणि तिकडे ते बघतील की का त्याला पनिशमेंट पण झाली त्या त्या कोहेन गदोलला त्या गोविंद गदूला का पनिशमेंट तो मुलगा होता तिकडं पेमे त्याच्यामध्ये लिहिलं आहे पसुकी मध्ये की त्यांनी दयाने दाखवली त्याच्या आई वडिलांनी जे जॅडी केला त्याच्यावरती त्यांनी त्यांनी त्याच्या पोरावर दयाने दाखवली म्हणजे त्याच्या इमानी पहिले त्याची इमा त्याची होती त्याची दोदा होती त्याच्या त्याच्या आबाची बहीण होती जे आपण बघितलं स्टार्टिंग मध्ये हे इकडं यो यहोशवा तिने त्याला लपवला आणि तिचा नवरा होता योयादा कोहेन दोघांनी त्याला मोठा केला 7 वर्ष त्याला लपवून ठेवला कोदेशी मध्ये आणि नंतर त्यांनी तिला गायडन्स दिला 40 वर्ष त्यांनी त्याच्या दोदाची आणि त्याच्या दोधची जी दया दाखवली हे केली तिकडं त्याच्यावर त्यांनी तिला हे नाही केलं त्यांच्या पोरांना त्यांनी मारून टाकला की तो त्यांना येऊन सांगायचं सारखं हे काय तू हे पाप करतोस हे करतोस ते करतोस त्याला त्यांनी कोदेशी मध्ये मारून टाकला आणि तिकडं तिकडं आपल्याला पसुक मध्ये दाखवतील की तिकडे लिहितील की त्यांनी दयाने दाखवली म्हणजे दाखवते इकडं आपल्याला नवी की खुनापेक्षा पण त्यांनी खून केला अरे त्यांनी खून केला आणि अबोधा जरा केला हे जी पाप आहे त्याच्यामुळे डिस्ट्रॉय झाला टेम्पल कोण गिलो आरायोत शेखुद दमीम अबोधा जरा ही पाप तिन्ही पाप त्यांनी तिकडे बेतामिकदाश मध्ये केली आणि त्याच्याबद्दल काय नाही लिहिलंय तिकडे लिहिलंय की त्यांनी दयाने दाखवली ज्या माणसाने त्याच्यावर दया दाखवली त्याच्या आई वडिलांनी जेव्हा तो लहान होता 1 वर्षाचा होता तेव्हा त्याला त्यांनी दया दाखवली आणि त्याला वाचवला त्यांच्या पोरावरती तू हे केलं ते तिकडे बोलते की नाही की त्यांनी खून केला म्हणून कोदेशी मध्ये तिकडे नवी बोलतील की तू त्याच्या पोरावरती तू दयाने दाखवलीस त्याच्यासाठी म्हणजे बोलतात तिकडे मेफशीम की आता तो कोणी तुझ्यावरती दया दाखवली कोणी तुझ्यावरती मदत केली कोणी तुला मोठा केला कोणी तुला दाखवली ती जी गोष्ट आहे ती जर तू आकाराचा तोफ नाही केला जसा आपण बघू मोशे रबेनमध्ये पण बघितला कॅन नाईल वरती तिकडच्या लँड वरती वगैरे त्यांनी त्याला हे नाही मारला कस नाही केला काठी नाही मारली आकाराचा तोफ बोलतात तू आकाराचा तोफ नाही दाखवतो ती खुनापेक्षा जास्ती मोठी पाप आहे आपण बघू पुढच्या चॅप्टर मध्ये बोलतात खुनापेक्षा जास्ती मोठा पाप आहे की तू ती ती जाण नाही दाखवत तुला कोणी मदत केली जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तुला मदत नाही केली आणि तू त्याची जाणीव नाही दाखवलीस तर तो जास्ती मोठा पाप आहे खुनापेक्षा खून कुठं बेतमिकदाश मध्ये कोदशी मध्ये केलेला खूनपेक्षा ती जास्ती मोठा पाप आहे या गोष्टी ज्या आहेत ते फक्त आपण जेव्हा बघू तेव्हा बिलीव्ह होतील ने काय ने पसुकी म्हणणं आणि खजाल म्हणणं विदाऊट हे इम्पॉसिबल आहे यायला अंडरस्टँड करायला सही द्या पुढच्या चॅप्टर पर्यंत थँक यू व्हेरी मच राहुल. बेसिंखा बाबा तो मला बघायचं होतं थोडा खोत बद्दल एक 2-3 मिनिटच आहेत पण आपल्याकडे इकडं तो मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो गोष्ट नाही म्हणजे नाही गोष्ट आपले जे अल्फाबेट होते आपल्यामध्ये आपले जे सेलिखोत आहे त्याच्यामध्ये 12 टाइम्स आपण नासेदेर बघू आपण हे बोललो याच्याबद्दल किलीम बद्दल निमी खिचोनी आणि बेनोनी आठवते तुम्हाला नाही तर नाही राबी नाही बोलले. 12 टाइम्स आपण अल्फाबेटूत बघू 12 टाइम्स आपण बघू
हे जे सेदेर आहे राखामाना, केन त्यानंतर अंशे एमुना. समजा जर मी इकडे लिहिला, रशियन पेन चालू दे. कधी इंक त्याची फेड होतं. नूक नूक आबा इमा याशस una ישראל לאה याकov आणि राखेल. केन याच्यामध्ये हे 12 परचुफी माहीत वरच्या शमाईमध्ये जेव्हा माणूस पाप करते, डिपेंडिंग कुठला पाप करते, हे बेजा अशा पण आपण डिस्कस करू जेव्हा आपण येऊ रोशनाच्या दिवशी, रोशनाच्या एरेब रोशनाच्या दिवशी बोलतात तिकडं मध्ये पण आणलाय की उपास करतात. त्याच्यानंतर लिहिलं आहे की मलकोत देतात. मलकोत म्हणजे तिकडं फटकवतात चापकाने. त्याचा असे कोणाला पाय असतील फटके तर आपण त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू कसे फटके मारतात. आणि तिच्याने तिथं ती पाप कमी होतात. ऑब्व्हियसली बेनशाईकडे देतात नाही फटके मारता तुम्ही चापकासारखे. तुम्ही दाखवता की तुम्ही कसे मारता. त्याची कवानत आहे ते पण आपण शिकू बेजा हशेम. ही जी गोष्ट आहे ती आम्ही बघितली रबी योखानान बरोबर फ्रायडेच्या रात्रीच्या शिवमध्ये तिकडे आम्ही बघितले. इकडं सगळ्यात वरचा जो आहे तिकडे आहे राखामाना. नाखोन? तो सगळ्यात वरती येते राखामाना. त्यामुळे तिकडं बऱ्याच वेळेला तिकडे तिकडे बऱ्याचशा गोष्टी तिकडे लिहिल्या. त्यानंतर येते अंशे एमुना आबादू. अंशे एमुना आबादू जो आहे तो ह्या साईडच्या परचूकमध्ये येते अंशे एमुना. अक्तिक वेनुक, आरिख वेनुक. आरिख मध्ये येते तमानू मिगावत. मी सेलिखोतच्या बद्दल बोलतोय जी गाणी आपण बोलतो आपण बकशत जे बोलतो तेफिलोत जे बोलतो त्याच्यामध्ये ही गोष्ट लिहिली तमानू मेगावत. त्याच्यानंतर आलता सिमानू कल्ला. आलता सिमानू खल्ला जो तो येते इकडे आलतास इकडे. आणि याच्यामध्ये 4 वेळेला आपण वैयावोर बोलतो. याच्यामध्ये इकडं आम्ही फक्त शुभ एंड पर्यंत सगळ्यात जो लास्टचा जो गाणं आहे लास्टचा जो हे आहे ले दाविद एलेखा ले दाविद एलेखा नसाती येणार वेकुले तो जो आहे तो येते याकोब अविनू मध्ये आणि जेव. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तो माणसाने जिकडे पाप केले त्याप्रमाणे तो पाप जो आहे तो करेक्ट करते. पण सगळ्यात मोठी जी गोष्ट तिकडे लिहितात की चुबा म्हणजे नाही की तो फक्त येते तिकडे आणि गाणी बोलते आणि तो स्वतःला बोलते की मी क्लीन केलं. ऑब्व्हियसली तो स्वतःच्या मागच्या वर्षी रिफ्लेक्ट करते ही जी गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यांनी खाल्ला विदाऊट कशरूत, त्यांनी खाल्ला विदाऊट बरखा, विदाऊट लक्ष देताना, विदाऊट हे प्रत्येक गोष्टीमध्ये तिकडे लिहिलेल्या आहेत गोष्टी. त्याच्यात तो चुवा करते ती जास्ती वरची गोष्ट आहे या गाणी बोलण्यामध्ये. पण त्याच्यानंतर जेव्हा माणूस येते त्याला ऑलरेडी माहिती आहे ती गाणी वगैरे त्यानंतर तो अजून त्याच्यामध्ये त्याला ऍड करायचा आहे. तर त्याला आपण शिकवतो इकडे जाऊन बोलतो की आपण शिकवतो की क्लास 1 पासनं मिलिंग एक्सप्लेनेशन पासनं ते PhDच्या क्लासेस पर्यंत की तेफिलामध्ये तू काय करू शकते, सेलिकोजमध्ये तू काय काय रिपेअर करू शकते. तर इकडे बोलतात की जेव्हा तो येते आणि जेव्हा तो नगीद आपण बघितला अंशे एमुना याचे सगळे जे गाणी आहेत सेलिखोत मध्ये ह्याच्यामध्ये एक सेदेर आहे. आलेफ, बेत, गिमेल, दालेत, हे, वाव, जाइन, खत, tet, युद, खाफ, खाफ סופית, למד, מם, מם סופית, נון, נון סופית, סמך, עין, פה, פה סופית, צדי, צדי סופית, קוף, רש, שין, תף. נכון? אלה letters मध्ये आहे. אנשי אמונה עבדו א', באים בכוח מעשיהם ב', ג', כן? גיבורים לעמוד בפרץ וכולי. यांची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये जो सेदर लिहिलेला आहे मसेखत शब्बात मध्ये तो इकडं आपण कंटिन्यू करतो. इकडं हे जे खिलीम आहेत कॅन חוכמה בינה דעת, חסד, רוח, תפארת, נצח, הוד, יסוד, या प्रत्येक
क्लीला प्रत्येक क्लीला 3 किलीम आहेत. एक क्ली जो आहे तो आहे त्याला बोलतात प्निमी. सेंटर जो आहे त्याला सेंटर बोलतात बेनोनी आणि तिसरा जो आहे त्याला बोलतात खिचोनी. याच्यामध्ये समजा मी इकडे व्हॅल्यूज टाकल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 20. अभी लॉस्ट योर वॉइस. कारण की मी बोलत नाही फक्त इकडे लिहितोय मी. हे समजते ना मी काय बोलतोय ना तर मग जाऊ दे आपण दुसरं काहीतरी बघू पुढच्या वेळेला. येस राहुल. हे समजते ओके. येस. ह्या न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत या सगळ्या लेटर्सच्या. ओके. हाफ सोफी त्याची व्हॅल्यू आहे 500. त्यानंतर मेम सोफीची व्हॅल्यू आहे 600. नून सोफीची व्हॅल्यू आहे 700. पे सोफीची व्हॅल्यू आहे 800. साधी सोफीची व्हॅल्यू आहे 900. आणि तुम्हाला जसं इथे एलेफ आलेफ हाय नोआख एलेफ आणि आलेफ त्याची व्हॅल्यू आहे 1100 सेम. 1000 ज्यूइश याच्यामध्ये ज्यूइश नंबर मध्ये ती कम्प्लीट व्हॅल्यू. जेव्हा मी येतो आणि मी बोलतो अनशे मुना आवादू इकडे लिहितात खखान दे खोखमा दे परचूफ अपनिमी. परचूफ अपनिमी परचूफ अपनिमी म्हणजे इंटरनल जो परचूफ आहे त्याच्याबद्दल खोखमाचा त्याच्याकडे मी आलेफ येतो इकडे आणि तो आलेफ जेव्हा तो बोलते तेव्हा हे जे खिलीम जे आहे त्याच्यामधला आलेफचा जो खिलीम आहे तो प्निमी प्निमी चा जो क्ली आहे तो क्लीन करते. जेव्हा तो याच्यावरती लक्ष येते बोलते अंशे मुन आबादू म्हणजे त्याला वाईट वाटते. खाखान म्हणजे राईट साइड दे खोखमा समजा जो आता आतिक मध्ये आहे आतिक मधला जो खोखमा आहे त्याला तो क्लीन करते जेव्हा तो येते अंशे मुना आबादू तेव्हा तेव्हा तो येते आणि तिकडे बोलते अंशे मुना आबादू तर तो रिपेअर करते खोखमाची साइड राईट साइड खाखान देफनिमी दे खोखमा दे पौचूफ अपनी म्हणजे इकडे जेव्हा तो येते आणि बोलते बाईम बेकोआक मासेम तेव्हा तो येते बिनामध्ये. इकडे लिहितात बिनामध्ये पण इकडे 3 किलीम आहेत. निमी बेनोनी खिचोनी. निमी मध्ये तो येते आणि बोलते बागा दे बिना दे परचूफ अपनिमी म्हणजे इकडे तो रिपेअर करते. וכן आला गिबोरीम दात मध्ये. त्यानंतर दोखים את הגזרות חסד. त्यानंतर म्हणजे आतापर्यंत मी हे केलं अलेफ खोखमा बिना दात त्यानंतर खसेद गבורה तिफeret नेचח עוד יסוד. 9 मी क्लिअर केले נכון. 10th जेव्हा तो येते जेव्हा 10 नंबरच्या यायला येते युद्ध युद्ध मध्ये नगेद इकडे योदईम लातो उल रचोत त्याच्यामध्ये तो येते खाखान म्हणजे राईट साइड खोखमाची. ते परचुफा एमचाई म्हणजे इकडं युद्ध मध्ये येते आणि ते खोखमा म्हणजे खोखमाच्या म्हणजे इकडं समजा गाणं चालू आहे आता राखामाना त्याच्यामध्ये जेव्हा तो युद्धला येते तेव्हा तो इकडचा मधला जो परचूफ आहे तो रिपेअर करते. जेव्हा तो येते क्या वृखामता माले मानाम तेव्हा तो येते हा जो सेकंड क्लिअर आहे तो क्लिअर करायला आणि तिकडे तो येते खाफ. पण खाफ रगील खाफ सोफीत जो येते त्याची व्हॅल्यू जी आहे ती येते गवुरामध्ये. हे बघू आपण नंतर. इकडं म्हणजे हे जे असतं सेम मी रिपीट केला खोखमा बिना दात नाही लिखा नाही इकडे दात या 500 आहे 20s मध्ये. देन खोखमा बिना दात חסד גבורה תפארת נצח עוד יסוד. इकडं त्यानंतर लिहितात त्यानंतर मी इकडे लिहितो कूफ कारण कूफची व्हॅल्यू आहे 100. इकडं आला 1, 10 आणि 100. तसंच इकडं आला रेश हेच गमारामध्ये लिहिला आयाक बखार जे 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 हे आहेत कॉम्बिनेशन आहेत त्याच्याबद्दल एक डिस्कशन आहे आणि ते जे आहेत ते तिन्ही किलीम तयार करतात. त्यामुळे जेव्हा माणूस येते आणि तो स्टार्टिंग टू एंड पर्यंत जेव्हा राहते
सेलिखोतमध्ये आणि तो बोलते त्यांच्याबरोबर. तर हे सगळे जे खिलीम आहेत, हे सगळे जे युटेन्सिल्स आहेत त्यांनी जे खराब केलेत त्या पापांनी, त्याच्या विचारांनी, तो येते आणि क्लीन करते या शब्दांनी. आणि हे शब्द जे आहेत ते प्रत्येक ह्याच्यामध्ये 100 जे ते एक्स्टर्नली भरतात आणि ते कंप्लीट तो पसूक कंप्लीट करतात. म्हणजे तो हा गाणं झाला, त्याच्या पुढच्या गाण्याला जेव्हा येते, तेव्हा तो इकडं काम करते. वेखेनाला, वेखेनाला, वेखेनाला आणि तो अल्टिमेटली येते, जेव्हा दावीदला जेव्हा तो येते, तेव्हा तो याकोबचा पसूक क्लिअर करते आणि तो सगळे जे मिझमोरीम आहे त्याच्यामध्ये तो क्लिअर करते. एक अजून गोष्ट इकडं हे जे एक्सप्लेनेशन्स आहेत ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त जी गोष्ट जर बोललो, सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती आहे चुबा. माणूस जो आहे ज्याला माहिती आहे ज्यात पाप आहेत, कुठल्या काय गोष्टी आहेत, त्यांनी लक्ष नाही दिला, हे नाही केला, ते नाही केला. त्याच्यामध्ये चुबा जो आहे त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ही वरची गोष्ट. ही जी गोष्ट आहे ती अल्टिमेटली नंतर येते. म्हणजे तो पहिले जे स्टेप्स त्याने क्लिअर केला, म्हणजे तो नाही करू शकत पेंटिंग घराला जर त्याच्या घरी भिंत नाहीये तर. म्हणजे त्या माणसाला पहिली गोष्ट जी त्यांनी चुबा केला पाहिजे आणि त्यानंतर ते चुबा पास केल्यानंतर चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि त्यानंतर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तिकडं पेंट केल्यासारखे करायचे. म्हणजे त्याला जो चांगला जो लूक देते तो पेंट देते. पण त्या घराला जर भिंतच नसतील घरच नसल, तर या सगळ्या पेंट पेंट तो घेऊन पेंट पेंट घेऊन तो करेल काय? त्याच्यामुळे पहिली जी गोष्ट आहे ती सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती चुबा आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या. दुसरी गोष्ट इकडे लिहितात, की तिकून खचोत. जो माणूस उठते शेलिखोतला त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, की तो तिकून खचत करल. तिकून खचोत करतात. खचोतपासनं म्हणजे रात्रीच्या मध्यरात्रीपासनं ते सकाळी पहाटेची जी वेळ त्याला डॉन बोलतात त्याला, ज्याला बोलतात ह्याच्यामध्ये आलाखामध्ये ज्याला बोलतात आलोत शाखा. त्याच्यामध्ये पर्यंत त्याला वेळ आहे, की त्यांनी तिकून खचोत बोलायला पाहिजे, की तिकून खचोतमध्ये दोन्ही गोष्ट आहेत. तिकून खचोतमध्ये आहेत सेलिखोत आणि तिकून खचोतमध्ये आहेत बकशोत आणि तिकून खचोतमध्ये आहेत ते फिलोत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण करतो त्याच्यापेक्षा वरची जी लेव्हल जी आहे, ती तिकून खचोत बोलायची लेव्हल आहे. माणूस जो उठते सेलिखोतला करायला सकाळी, त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, की 20 मिनिटं तो डेडिकेट करल ह्याच्यासाठी तिकून खचोतसाठी, की तिकून खचोतची जी लेव्हल आहे, ती सेलिखोतपेक्षा वरची आहे. तिकून खचोत जे ते फक्त पुरुष बोलतात, बायका बोलत नाही आणि सेलिखोतच्या दिवसामध्ये कारण की माणूस बेतकेनेसमध्ये जाऊन तिकडे तो विधुई करणार आहे, आशामनु, बगादनु वगैरे. तर ती जी गोष्ट जी आहे, ती तो तिकून खचोतच्या पहिले करत नाही. फक्त तिकून खचोत बोलते, तिकून राखेल आणि तिकून लिहा विदाऊट कवानोत 15 मिनिटं, 20 मिनिटं मॅक्सिमम लागतील. प्रयत्न करायला पाहिजे दररोज सेलिखोतच्या पहिले तिकून खचोतून बोलते. तिकून खचोतमध्ये सेलिखोतपेक्षा जास्ती त्याला जास्ती कपार आहे आणि बेजाशन त्याने दुसरा पण येते. लिहिलं आहे कितीतरी पुस्तकांमध्ये की तिकून खचोत जो आहे तो माणसावरती तारा तारा म्हणजे प्युरिटी आणते. त्याचं असे मी सगळ्यांना तुम्हाला हे जे दिवस जे आहेत मेहमेत मीनिंगफुल दिवस होऊ दे, मेहमेत अपलिफ्टिंग दिवस होऊ दे आणि बेजाशन तुम्ही येऊ द्या रेडी יום הדינים, ימים נוראים, ראש השנה, יום הכיפורים, तिथं रेडी या. रेडी यायचा प्रयत्न करा בעזרת השם. प्रश्न वगैरे असतील तुम्ही विचारू शकता. नाहीतर पुढच्या वेळेला आपण मलकोतच्या सुग्या आहेत त्याच्यामध्ये कंटिन्यू करू. Thank you very much, Rabbi. Thank you, Shimon. תודה רבה. תודה רבה. חזק וברוך. תזכו למצוות הרב.